नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, खूप महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे। PM विश्वकर्मा योजनेअंतर्गतच त्या योजनेची नवीन माहिती घेऊन नरेंद्र मोदी हे उद्या वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार आहे। त्याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवीन अपडेट आणि माहितीही तुम्हाला सर्वप्रथम भेटेल। तर पहा, नरेंद्र मोदी हे 20 सप्टेंबरला महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत। सकाळी 11:30च्या सुमारास नरेंद्र मोदी येथे आयोजित PM विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। आणि एकूणच PM विश्वकर्मा योजना सुरू होऊन 1 वर्ष कंप्लीट होत आहे। त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे कार्यक्रम आयोजन करून ते कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाची प्रशासनाने खूप मोठी जय्यत तयारी केलेली आहे। या कार्यक्रमादरम्यान PM विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी हे प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करणार आहेत। तर पहा, या कार्यक्रमात PM विश्वकर्मा योजनेतील यशस्वी गाथा दर्शवण्यासाठी थीम पॅव्हेलियनची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये देशभरातील 18 कारागिरांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल नरेंद्र मोदींच्या हस्ते PM विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एक स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण देखील होणार आहे। याचबरोबर या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल आणि रिजन अँड अपारेल म्हणजेच की PM मित्र पार्कची पायाभरणीसुद्धा होणार आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून हे पार्क 1000 एकरात उभारण्यात येत आहे। सरकारने उद्योगासाठी 7 PM मित्र पार्क उभारण्यास मंजूरी दिलेली आहे। आणि भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे। तर पहा, या पार्कमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे। तसेच पंतप्रधान हे महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणक कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ करणार आहेत। यात राज्यातील 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण हे प्रदान करून आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने आणि विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे। याचबरोबर पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभसुद्धा होणार आहे। पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। तसेच PM विश्वकर्मा योजनेबद्दल सुद्धा आपण सर्व माहिती पाहिलेली आहे। तर एकूणच PM विश्वकर्मा योजनेला आता उद्या 20 सप्टेंबर रोजी म्हणजेच की आजच 1 वर्ष पूर्ण होत आहे। या वर्षपूर्तीच्या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे याचे लाभार्थी आहेत त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तसेच त्यांना या लाभाची रक्कमसुद्धा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत। पहा, आणि राज्यातील जे 15 ते 45 वयोगटातील युवक युवती आहेत त्यांच्यासाठी आचार्य चाणक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। एकूणच आता राज्यात बेरोजगारी कमी होऊन रोजगार संधी निर्माण होणार आहेत असं सरकारचा उद्देश आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्ध्यामध्ये येणार आहेत आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची आणि माहितीची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देशामधील आपल्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती भेटेल। आणि एक लाईक नक्कीच करा।